आम्ही इथं. माझ्या डाव्या पायाच्या उजव्या हाताला रॉड आहे. तर सकाळचे वाजून 7:30 आणि आपण निघालेलो आहे राईडला नवीन. तर हा आहे प्रतीक, माझा लहानपणाचा मित्र. आम्ही ऐकून तिसरी चौथीपासून सोबतच आहोत. तर थांबलो होतं आता नाश्ता करायला मी साहेबा या ठिकाणी. इकड नाही काय रे. एवढं नाही. गाडी चालू केली नाहीये, गाडी बंद आहे. तर मुतार थांबले आम्ही इथं. माझ्या डाव्या पायाच्या उजव्या हाताला रॉड आहे. बघितलेली मी. आपला जरा रस्ता चुकला इथे. आपण नाणेमातीला आलो आहे वरती. आता ॲक्च्युली जायचं होतं 7:30 वॉटरफॉलला, पण त्या बायकर्सने एकानं वर पाठवलं, मग आम्ही वर निघालो. आम्ही आलो नाणेमाती वॉटरफॉलला. हा आपला ग्रुपमधला मित्र आहे मुंबईचा कल्याणचा, तर आता मला भेटला इथे. तर त्याच्यासोबत सगळे ग्रुप आहे हा सगळा ट्रॅकरचा. हा वॉटरफॉल आता बघितला आम्ही. आता इथून चाललो पुढे आम्ही नाणेमातीच्या ह्याला खाली. चला भेटूया पुढे जाऊन. अरे भाई काय हे टर्न आहे ना, नेट नाही ना रेंज नाही. वरून घाट चालू आहे तसा, पण आता प्रॉब्लेम असा आला की मॅपवरती दाखवत नव्हतं की चालू आहे म्हणून. मग आम्ही सकाळी नंतर तामिळमधून आलो, पण आता रिटर्न जाताना तिकडून जाणार आहे आम्ही आता वरून घाटात. भाई गाडी थोडं ब्रेक फेल झाला ना, डायरेक्ट घरी, देवाच्या घरी. अरे काय अरे वाटर हे बघ, नदी कसली भारी आहे. जाऊन येऊ भाई. पाऊस एवढ्या जोरात चालू आहे आणि काय नव्हतं पाचडी वॉटरफॉल अजून आपला आला नाहीये. आणि पाऊस एवढ्या जोरात चालू आहे, एवढं भारी वातावरण आहे, एवढं म्हणजे एकदम काय म्हणता ना शब्द पण नाही, एवढं बेस्ट वातावरण झालेलं आहे इथलं. आणि एवढे मोठे मोठे इथे डोंगर आहेत, नद्या आहेत आणि धबधबे तरी एवढे सारे आहेत ना की काय बोलायचंच काम नाही. आता फर्स्ट वॉटरफॉलला चाललो होतं, बघू आता 7:30 वॉटरफॉलला. पाऊस तर खूप भयंकर चालू आहे, खतरनाक लेवलचा. विजिबिलिटी बघू शकता की काय विजिबिलिटी आहे. आता असा विषय की फोन पण नाही काढू शकत बघायला मॅपवरती की कुठं आहे म्हणून. अरे लईच भयंकर आला रे पाऊस. हा 100 स्पीड. आज आम्ही आलेलो आहे इथं 7:30 वॉटरफॉलला आलेलो आहे.
तेवढा पाऊस शेट कॅमेरा बी दिसत आम्हाला काय कुठं आहे काय. तुम्हाला बी जाऊ इथून रस्ता आज जायला आपण जाऊया आता चला. ही सातसाडा धबधब्याचा रोड आहे इथं. हा रस्त्यापासून सरळ आत जायचं. रस्ता किती रे. हा रस्ता आहे ना आम्ही सातसाडा वॉटरफॉलला जायला. आणि पाण्याचा फ्लो वाढलेला आहे त्यामुळे फक्त बघून येणार आहे आम्ही काय कसं काय. हा अर्थ उडतर दिसतंय. तर सकाळपासून जे आमचं सातसाडा चाललं होतं त्याला 7:30 लागलेली आहे. तिथं येऊन काय फायदा झालेला नाही कारण की गर्दी खूप होती आणि पाऊस पण खूप जोरात चालू होता आणि पावसामुळे पाण्याचा फ्लो खूप वाढला होता त्यामुळं आम्ही माघार याचा डिसिजन घेतला आहे. तिकडं पुढं एक कुठलं वॉटरफॉल आहे पाणी वॉटरफॉल एक आहे तिकडं जाऊन जरा थोडंफार पाण्यात पावता येत नाही पण पाण्यात चालता येत दोघाला. तर बघूया जाऊन पुढे काय होतंय ते. चला काय दिसला नाही थोडा काय दिसला नाही आजच्या पटीत माणसं दिसलं आम्हाला. काय भारी रस्ते दिसतोय सगळ्या डोंगरावर एक ना एक वॉटरफॉल पडतोय आणि असा व्ह्यू आहे ना काय विषय सांगू काय एक तर आता वाजलेले आहेत 3:30 आणि वरंदा घाटचा रोड चालू आहे त्यामुळे आम्ही तिकडून जायचं ट्राय करणार आहे. पण सध्या प्रॉब्लेम असा आहे की आता वाजलेले 3:30. आता जर आम्ही तो पाणी वॉटरफॉलला जर गेलो तर आरामात आम्हाला इथं 1 तास जायला अर्धा तास ट्रेकिंगला लागेल. तर टोटल आम्हाला डिस्टन्स कव्हर करायला 4-4:30 वाजतील तो पाणी वॉटरफॉल करायला. तर आता आम्ही चांगलं पुढे नंतर तिथं जाऊन आम्ही बघणार की नाही का वरंदाच्या इथं जातो. आता वरंदा घाटपासून आम्ही स्ट्रेट शिरवळला निघणार आणि शिरवळवरून डायरेक्ट पुणे. आता वाजलेलं 3:30 म्हणजे आम्ही कमीत कमी तिथे पोचू 4, 5, 6, 7, 8 दरम्यान पोहोचू ब्रेक्स वगैरे सगळ्या गोष्टी करून. तर चला आजची राईड इथपर्यंत झाली आपली. एवढं स्पॉट बघायला भेटली पण वो कहते हैं ना मंदिर से ज़्यादा सफर में मजा है. तो वो सफर का मजा लो बस इधर उधर घूमा करो ऐसे ही नेचर में देखो सारी चीज़ें अलग ही मजा है. तर आम्ही इथं व्हिडिओ बनवत होतो रील बनवण्यासाठी आलो होतो. पाऊस चालू आहे जोरात. विषय मुद्द्याचा असा आहे की आम्हाला जायचं होतं तिकडं 10 किलोमीटर. आम्ही इकडं आलोय रस्ता चुकून पुढे 10 किलोमीटर आणि थांबलो इथं झोपलो इथं रीला बनवतो आणि पाऊस असला. पुढे रस्ता पाऊस बघा सगळं बिघडून. हे बघा काय चाललंय आयुष्यात काय चाललंय सगळं एक नंबर झाले. ही बघा माझी गाडी गाडी तर 360 पूर्ण वल्ला झालेलो आहे पूर्ण. आणि काय आता दुसरं नाही बी घालायला लावतो चेन आता. काका भोरला कुठला रोड जातो भोरला हा गिरवाडी पुढे आहे का बर हा बर चालेल धन्यवाद. सध्या आलोय आपण आता वरंद गावात. तर 2-3 लोकांना विचारलं ते म्हणले की रस्ता चालू आहे पण आता आय डोंट नो की पुढे रस्ता चालू असेल की नसेल. खूप रस्ता चालू असावा कारण इथून आम्हाला पुणे पडेल 112 किलोमीटर आणि रिटर्न जर गेलं तर आम्हाला पुणे पडेल अराउंड 180 ते 190 किलोमीटर. तर हा रस्ता चालू असावा हीच प्रार्थना आहे. बघूया
लेट्स सिंगल क्रॉस रस्ता चालू असावा. गोरेंद घाट आहे ना, हा पण खूप सुंदर घाट आहे बरं का. पण रस्ता चालू आहे सध्या, तुम्ही येऊ शकता इकडून येत असेल तर. लोकल म्हणत होते फक्त टू व्हीलरला सोडतात आहे, पण अजून चालू आहे रस्ता. घाटमध्ये एंट्री केली आहे, पण सगळं इथं वरती ना दरड कोसळती आहे, त्यामुळं ना धोकं पण आहे, काय दिसत पण नाही आहे.